तर नाशिकात कुंभ उद्योग संगम 2026 पार पडतोय। नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ झालेला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना त्यामुळे मिळणार आहे। नाशिकमध्ये कुंभ उद्योग संगम 2026 चं उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग याचा उपयोग हा इथल्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा होणार आहे। मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे। नाशिक जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ हा करण्यात आला आहे। नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला त्यामुळे मोठी चालना मिळणार आहे। नाशिकमध्ये महाकुंभ पार पडतोय, त्याची तयारी झालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाकुंभच्या पार्श्वभूमीवर इथे उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात येतील असा कयास बांधला जातो। जिल्ह्याला गुंतवणुकीचं केंद्र केलं पाहिजे। जिल्ह्याचा स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी आणता येईल, त्या जिल्ह्याच्या पोटेन्शियलचा पूर्ण उपयोग कसा करता येईल आणि केवळ मोठे उद्योग नाहीत तर MSMEच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातली क्षमता लिव्हरेज कशी करता येईल या दृष्टीने आपण मोठ्या प्रमाणात हे काम चालू केलं आणि यामध्ये ज्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलं त्यापैकी एक हा नाशिक जिल्हा आहे। हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आहेत किरण, धर्मध्वजा सोहळा पार पडलेला आहे, कसा उत्साह होता आणि काय वैशिष्ट्य आहेत? जगदीश, एक महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो नाशिकच्या ऐतिहासिक काळा मंदिरामध्ये आज पार पडल्याचं बघायला मिळालं। अयोध्या मंदिर प्रमाणेच नाशिकच्या काळा मंदिरावरती देखील धर्मध्वज आज फडकवण्यात आलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाला जे आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक मान्यवर जे ते एकूण उपस्थित असताना आपल्याला बघायला मिळालं। अनेक साधू महंतांना सुद्धा या कार्यक्रमाला जे आहे ते आमंत्रित करण्यात आलेलं होतं। देशभरातून अनेक साधू महंत सुद्धा या कार्यक्रमाला जे उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती हे दोघेही उपस्थित होते। हे दोघेही काळा मंदिरात आल्यानंतर आधी जे आहे ते रामरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या काळा मंदिरावरती धर्मध्वज फडकवण्यात आलं। संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो अत्यंत एकूणच धार्मिक एकूणच वातावरणाखाली आज झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सकाळपासूनच काळा मंदिरामध्ये मात्र किरण, दुसरे मुख्यमंत्र्यांनी विधान केलेलं आहे की नाशिक हे आगामी काळामध्ये उद्योगाचं हब होईल, त्या संदर्भात कशी तयारी सुरू आहे? खरं तर आज नाशिकमध्ये कुंभ जे उद्योगाचं कॉन्फरन्स सुद्धा एक आयोजित करण्यात आलेलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आगामी काळात अशा पद्धतीचं महत्वाचं वक्तव्य आज मुख्यमंत्र्यांनी केलं। या सुद्धा कार्यक्रमाला अनेक उद्योजकांना जे आमंत्रित करण्यात आलं होतं। अनेक जे आहे ते आज करार हे उद्योजक आणि राज्य सरकारमध्ये झालेले आहेत। हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ते नाशिकमध्ये येईल अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज नाशिकमध्ये दिली। एक महिंद्राचा मोठा प्रकल्प सुद्धा नाशिकमध्ये लवकरच तयार होईल अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक उद्योजक नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत। फक्त जागेचं जे उपलब्ध करून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रशासनाला केलं। हे जर जागा लवकरात लवकर या उद्योजकांना जे उपलब्ध करून दिले तर मोठी गुंतवणूक आगामी काळात नाशिकमध्ये येईल। मुंबई पुण्यानंतर एकूणच जे देशातले उद्योजक आहेत त्यांना नाशिकमध्ये गुंतवणूक करायचं आहे आणि त्यामुळे लवकरच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल अशा पद्धतीची सुद्धा माहिती जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये दिली। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।